हॅलो फ्रेंड्स. तर बघू शकता आता मी आलो आहे आबाकडे. पैरा आबाचं गवत काढायचं होतं. आबा शोधत होता पैरी, पण त्याला कोण भेटलं नाही म्हणून मीच बोललो मीच काढून देतो तुझं गवत. म्हणून मी त्याचा आज मदत करण्यासाठी आलो. त्याच्या मळीमध्ये खूप सारं गवत साचलं होतं. ते गवत मी आज साफ केलं आहे. आबा इथे केळी किसतोय. केळीची सुकलेली पानं आहेत ती खरं गवत मी मळीमधलं काढलं. आणि आता आबाने एवढा सारा पाळासुद्धा तोडलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता एवढं गवत काढून मी तिकडे टाकलं आहे. आणि जे केळ्या किसला होत्या त्या केळ्या किसलेला मी आता सगळं एकत्र करून आता मी जिकडे गवत टाकलं आहे तिकडे टाकायला जाणार आहे. तुम्ही बघू शकता आज पूर्ण दिवस आबाकडेच काम करायचं आहे. पैरा आहे मी. आणि ऊनसुद्धा खूप वाढलेलं आहे. तुम्ही बघू शकता गावाला असं पैरपान करावं लागतं. आणि जे उर्वरित पिकलेलं गवत होतं त्याला आम्ही आग लावली. खाली आहे प्रीतम कांबळे आणि गवत जळत आहे. आणि आबा त्याच्या नारळीची बाग केलं नाही, त्या नारळीच्या बागेमधलं गवत किसतोय. नारळीची बाग सुद्धा सुंदर बाग केलं नाही. 7-8 नारळ लावलेत. आणि बघू शकता कोला गावची कोला याच्याने खाज उठते. आणि मला जोराची खाज सुद्धा उठली होती. ते